तिकडे पुणे महानगरपालिका प्रभाग रचनेमध्ये चांगली उलथापालथ झालेली पाहायला मिळते। पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर अनेक आक्षेप आहेत। पुणे महापालिका प्रशासनाने 3-3चे प्रभाग सुचवलेत। निवडणूक आयोगाकडून 5ची प्रभाग रचना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागांचं प्रारूप सादर झाल्यानंतर त्यावरती हरकती आणि सूचना हे मागवण्यात आल्या। त्याची सुनावणी झाल्यानंतर हे प्रारूप अंतिम होणार आहे। या अंतिम रचनेवरच राजकीय पक्षांची निवडणुकीसाठीची रणनीती ठरणार आहे। तर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महापालिकेकडून वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा हा जाहीर करण्यात आलेला आहे। आणि पुण्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एकूण 41 प्रभाग असणार आहेत। यात 40 प्रभाग 4 सदस्यीय असतील तर एक प्रभाग हा 5 सदस्यीय असेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पुणे महानगरपालिका प्रभाग रचना कशी झालेली आहे। लोकसंख्या असमानता, काही प्रभागात मतदार संख्या ही 1,15,000 पर्यंत तर काही प्रभागात केवळ 75,000 इतकीच आहे। तर राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या समान मतदार या अटीचं उघडपणे उल्लंघन झाले, पायमल्ली झाली आहे। नद्या, रस्ते, रेल्वे लाईन यांचा विचार न करता कृत्रिम विभागणी करण्यात आली आहे। एका प्रभागात 5 नगरसेवक, इतर सर्व ठिकाणी 4। तर हे थेट एक मतदार एक मत एक प्रतिनिधी या लोकशाहीच्या मूलभूत तत्वाशी विसंगत आणि बेकायदा आहे। तर मसुदा रचनेमध्ये राज्य निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले आहे। सीमांकन म्हणजे लोकशाही नाही तर राजकीय गणित आणि फायद्यासाठी केलेली उघड हेराफेरी आहे, असं यावरून अर्थातच म्हटलं जात आहे।